म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका आणि माझ्या बालमित्रांनो, आज 1 ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी हीच माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक, ते बाळ गंगाधर टिळक या नावाने ओळखले जायचे. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक व लेखक होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हटले होते. लोकांनी त्यांना आपला नेता म्हणून स्वीकारले आणि म्हणून त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल करण्यात आली. गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासून अत्यंत हुशार होते. त्यांनी 1872 मध्ये मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली. त्यानंतर 1876 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित व संस्कृत विषयाची पदवी पूर्ण करून 1879 मध्ये मुंबई विद्यापीठातून LLB ची पदवी घेतली. आपल्या देशातील साक्षरता वाढावी म्हणून टिळकांनी आपले वर्गमित्र आगरकर आणि थोर सुधारक विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या भूमिका केली. लोकमान्य टिळक हे एक धाडसी राष्ट्रवादी नेता होते. सामाजिक परिवर्तनासाठी, जनजागृती करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध टीका करणे सुरू केले व देशातील जनतेला त्यांच्या विरुद्ध बंड करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या या कार्यामुळे ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावला व 6 वर्षासाठी कारावासाची शिक्षा ठोठावली. येथेच त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. जनजागृती करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवजयंतीला व्यापक स्वरूप दिले. या सार्वजनिक उत्सवातून लोकांना एकत्रित करून ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्याची चालना दिली. अशा या महान स्वातंत्र्य सैनिकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. शेवटी मी इतके सांगेन की हरणाची गती आणि सिंहाची छाती, हरणाची गती आणि सिंहाची छाती, क्षणांत 2 तुकडे करणारा एक घाव आहे. ज्यांचे नाव घेता इंग्रजांना घाम फुटत असे, ते लोकमान्य टिळक हे नाव आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.